नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आहे स्वतंत्र दिवस, इंडिपेंडन्स डे. सगळ्यांना स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आमचं स्वातंत्र्य इथे चाललंय. स्वतंत्रता मॅडम. स्वतंत्र दिवस असू किंवा गणतंत्र दिवस असू, कामं चुकलेलं नाही आहे की नाही. जे लागणार आहे मटेरियल, सगळं मटेरियल घेऊन आलोय. आणि दुपारीची तयारी जे आपल्याला जेवणासाठी करायची आहे ती चालू करायची आहे. आणि सांगतील तू काय आणलेलं, काय आणायला लावलीस तू? अय्या स्माइल देत सांगायला लागलीस की. स्माइल देत नाही, आजचा प्लॅन फ्लॉप. आणि त्याच्यात आणि एक मम्मी पप्पा पण घ्यायला लागले, त्याचे मग फुल खुश आहे. तुम्ही पण खुश होत असच की तुमची मग. होय होय, ते आहे. कसली गोष्ट कॉमन आहे. तेच की, मम्मी पप्पा येणार म्हणजे कोणीतरी खुश होणारच. हा, मग तुम्ही पण घालता का तुमची मम्मी? आता काय डोळ्यात घालताय का कॅमेरा? काय ग तू असं काय करायला लागलास तू? कटवाला हे फोडलो मी. एवढं स्वच्छ ठेवून पण कसा काही चिरडे आला त्याला? अगं पाऊस पडतच तू बाहेर, मग तिथे पाण्यात बसत नाही ते. मग कसं घालून त्यांना? काल तर एवढं सगळं साफसफाई करून भिंतींना काय का खावा की मी काय एवढी हवी वाटतो का तुम्हाला? तुला लागतं मी आणलोय. काय पण पप्पांनी मला ऑलरेडी फोन करून विचारलेलं तिथे जिलेबी मिळते काही घेऊन येऊ पण. घेऊन ये सांग. नाही, मी नको म्हणलो, गुलाबजामुन आणायला सांगितलं. हा घेऊन यायला सांगा. तिथं तुपाची नाही मिळत. सोडून द्या. हा? राव एक नंबर आहे ग. मी एकटाच बोलतोय आता. खावा. पप्पाना ते मग आणायची ना एक्स्ट्रा पाव किलो. मला काय माहिती विचार करून आणलाय ना मी. आज बनणार आहे आमच्या घरी पनीर, मटर पनीर मसाला. डाळ बनवणार आहे का? हा, आज काय केलं मी, जरा हेअरस्टाईल चेंज केलंय. आणि ते जरा सांगा मला कसं मी दिसतो, नक्की कमेंट करा. भेटून घेऊन मी काय करता लाव नाही कोण थोडी करताय. कांदे किती पाहिजे तुला? लहान पाहिजे का छोटे पाहिजे? मी एक्सपर्ट आहे कांदे कट करण्यात मित्रांनो. सांगायला घेऊन आलो सगळं. कांदे कट करणं असं की युद्धभूमीमध्ये जाऊन तिथं युद्ध लढण्यासारखा त्रास आहे. जे ज्यांना कट करताय ना त्यांना माहिती आहे की किती त्रास आहे. एक गोष्ट मला डाऊट आहे, समज भाकरी जर मोडूनच खायत असेल किंवा चपाती, तर राऊंड का करतात कशी? या लई दिवसापासून मला प्रॉब्लेम आहे. मी दुसरीकडे पण ऐकलं. आणि त्याच्यात पण जरा काय तर नक्षा, म्हणजे कर्नाटक नक्षा झाला, भारताचं झालं समजा, तरी त्याला नाव ठेवणार हे गोल करायला पाहिजे, आज चांगली दिसते, हे झाले. खरं ते मोडून तर त्याचा शेप बदलूनच खाताय, त्याच्या पोटात जातंय, ते काय तर वेगळाच होतंय. हा, काय तुझ्याकडे आहे का त्याचं उत्तर? काय उत्तर नाही माहिती. काहीतरी उत्तर असायला पाहिजे की का करताय. थोडे खुश होतात ना गोल झाल्यानंतर, मी भाकरी गोल करतो किंवा खुश व्हायचा चपाती. अरे ते एक काय ते प्राऊड मुवमेंट आहे मुलींना, माहितीये ना. पण खुश व्हायचं काय आहे त्यात? मी तर आता पहिल्यापासून राहून करते त्यात का मी खुश होते का तुम्हाला बघितलं? खुश तसं नाही का? पहिली जेव्हा स्टार्टिंग तुम्ही गोल रोटी करताय किंवा गोल चपाती करताय तेव्हा ते सुगरण म्हणून झाली. काय सुगरण म्हणजे? सुगरण म्हणजे जेवणात उत्कृष्ट असणारी मुलगी. उत्तम उत्तम उत्तम. अच्छा, त्याच्यामुळे एक्स्ट्रा मसाले मी काय घालणार नाही. नंतर फक्त तो मिक्स पनीर बटर मसाला असतो तो तेवढा घालणार. मी आणलेला बरोबर आहे ना ते? होय होय, नशीब कळलं तुम्हाला. नाहीये करत होते. अगं मी त्यांना विचारलं तेव्हा म्हणले कुठला पाहिजे तुम्हाला, कुठलं पालक आहे, बटर पनीर आहे, मटर पनीर आहे. मग मला असं वाटलं की मला ते कन्फ्युज झालं. त्याला विचारून मी घेतलं, नंतर तो दिला. नंतर मी शोधत बसणार, मला ते भेटणार नाही. हे मिक्स करायचं आणि ह्याला पाणी घालून द्यायचं. गरम पाणी आहे का? नाही, गार पाणी. हात लागलेले असतात त्यामुळे आपण हायजीन मेंटेन करायचं. मला नाही आवडत ते डायरेक्ट आणलं आणि काय पण फ्राय केलं. लय मोठं पण नाही करणार मी. अगं छोटे मीडियम करते, ठीक आहे बरोबर आहे.
ते आईस क्यूब असतात ते त्या साईड न कर. शेफ शेफ मी काय शेफ येत नाही. मग हॉटेल मॅनेजमेंट शिकलाय म्हणजे शेफ म्हणायला पाहिजे की. पनीर असं फ्राय करतात असं मला आधीच समजलं, नाहीतर मला वाटलं ते छोटे छोटे पीस करून फ्राय करतात. ती जास्त वेळ ठेवायला गरज नाही ना. तो पण जरा लाल कलर झाला की पलटायचं ना त्याला. हे बघा, पनीर कट करण्याची जी टेक्निक होती, जी एका टाइम मध्ये शॉर्टकट मारून कट करायची, कारण ते प्लॅन फेल झालं तुमच्यामुळे सिंगल. आता सिंगल वरती काम करायला लागले. अति घाई संकटात नाही. ते कन्नड मध्ये काय सांग, अवसर अपघात के कारण गडबड करला नाही, अनावत काय तर होऊन जात आहे. काय द्या गाडी लावताना त्यांनी काय टेन्शन नाही. क्लायमेट बदललं असं वाटतंय, हे पाऊस पडलाय असं घडलं. आता येणं झालंय, चहा झाली, आपला दुपारी जेवण झालं होतं. चहा करून थोडा वेळ बसला आणि त्याच्यानंतर आज नाही उद्या शेवटचा आहे वडगावची जत्रा. आणि त्या वडगाव जत्रा उद्या पण नाही जमणार, मग आता जाऊन आपण एक्सप्लोर करणार आहे. म्हणजे जाऊन आपण मंदिरला जाणार आहे, त्याच्यानंतर जत्रा तिथं फिरून मग नंतर वापस येणार आहे. आणि आता आम्ही निघालो जत्रा फिरायला वडगावची. आता बाकीच मी एकटा नाही, सोबत मॅडम पण चाललाय. त्यांना दाखवायचं ऍक्च्युली. मी तर एवढी इयर बघतो, त्यांना पण दाखवायचं. त्याच्यात खेळायला काय, आता पाऊस पडायला लागला म्हणून आपल्याला काय खेळायला येणार नाही किंवा काय करायला येत नाही. फक्त काय तर लागलं तर खायचं, बघायचं आणि रिटर्न यायचं. चला तर तुम्हाला दाखव. किधर जा रहे हम सांगितलं की कुठे निघाले. वडगावची जत्रा इस साल का पहला दिन जत्रा और कल खत्म भी होगी. हम फिर भी जाने पाए, हम जा रहे हैं. तो मला काय पडलो हम फाड़ देंगे. काय काय खेळ बिळ मी तर नाही खेळणार बाबा. नाही बाबा मी नाही, आधीच बरं नाही मला. गप जरा हिंडून यायचं तेवढंच. म्हणजे सर्दीवर काय उपाय असेल तर सांगा काही जराचं. 15 दिवसात मला सर्दी होत्या. आय डोंट नो वाय. ऐकू येणार आहे का? डिस्कस केलं तर ऐकू येणार. तुला चला हे पाळण्यात बसवतो. नाही बाबा, चल मला ₹1,00,000 देतो म्हटलं तरी मी पाळण्यात बसणार नाही. भारी आहे माहिती आहे. पाळण्यात बसायचं त्यातलं कानातलं घ्यायचं मला. ठीक आहे, होम डेक्युअरचं सगळे सामान आहे आणि बांगडा घेऊन असं वाटायलंय चुकीच्या टाइमला यात्रेला आलो. काय काय ऐकू तर येणार काय सगळीकडनं स्वीटकॉर्न. इथं काय एवढी गर्दी. हे टाकायचं बॉल आम्ही एवढे स्वीटकॉर्न शोधा. आम्हाला एक स्वीटकॉर्न वाला त्याच्या 30 जागेवर मिळाला झाला. काहे ऐसा है दाबेली सगळं पॉट जॅम हा सगळं आहे. त्याला खाल्लेली दाबेली चांगली होती ना, गेली हॉस्पिटलमध्ये. ऍक्च्युअल मध्ये मस्त होती ती दाबेली, म्हणजे थोडीफार मॅचिंग टू कोल्हापूर होती. अरे
तर हेच मंदिर आहे जी मंगाईदेवी म्हणली जाते. आणि आज गर्दी कमी आहे कारण ज्या दिवशी मेन असते तो दिवस झालेला आहे मंगळवारी, तो आता थोडी गर्दी कमी आहे. जाऊया, चला म्हणलं ना, कुठे जाऊया. चला, आम्ही आलो आता जस्ट. आणि त्याच्यात तिरका पकडला बा फोन. नाही की बरोबर आहे. तर पहिली गोष्ट असं, वडगावची जत्रा फिरून आलो. खरं ज्या दरवर्षी येते तेवढी मजा नाही आली का, म्हणजे एकतरी पाऊस बारीक पडत होता. आणि एक गोष्ट म्हणजे काय, माणसं गर्दी कमी होती यावेळी, एवढी जास्त गर्दी नव्हती जशी मी विचार करून गेलो होतो जास्त असेल. गर्दी कमी होती पण एक एक ठिकाणी एवढी गर्दी होती की पुढे जायला तिथं रोड छोटा असल्यामुळे तिथं गर्दी जास्त वाटत होती का. बाकीकडे बघितलीच नाहीस का तू, छोटे होतं त्यामुळे. आणि उद्या जास्त असणार आहे खरं. उद्या मी जाणार आहे की नाही डाऊट आहे का, म्हणजे मॅडम आपले उद्या बेळगावमध्ये असणार आहेत की नाही माहित नाही आहे. त्यामुळे तुम्ही मला 5-6 दिवस सोडून गेला आणि आता मी एक दिवस सोडून गेल्यावर रडायला लागलं. एक दिवस मी सोडून राहणार नाही, पहिले सांगायला लागलं तुला. 24 तास पण नाही, विदिन 24 आवर्स मी येणार आहे तरी पण नाही म्हणणार. आणि स्वतः जे जातात त्याचं काय, ती बघू उद्याचा उद्या, ते काय विषय नाही आहे. आताचं कॉन्सन्ट्रेट करा. हो, काय आता पुढचं होती त्यामुळे काय मजा आली. आणि आम्ही काय खाल्लं नाही आणि हावऱ्यासारखं आम्ही तंदूर स्वीट कॉर्न साठी गेलो, पण ते तंदूर मला माहित होतं की यात्रेमध्ये तंदूर स्वीट कॉर्न नाही मिळत कारण तंदूर नाही आहे, फक्त ते एक तरी प्लेन आहे आणि त्याच्यात मसाला आहे. मसालावाल्यात फक्त चटणीच आहे. चटणी एवढी खाल्यासारखी असं वाटत होतं, बाकी काय नव्हतीच चव. पण जिथं आम्ही एक ठिकाणी खातोय इथं म्हणजे मार्केट, आमच्या नवीन ब्लॉगरचा हात दुखायला म्हणून आता स्टँडला फोन लागला. मग काय सो काय खाल्लं नाही. दुपारी जेवण पण लेट झालं भरपूर. त्या गोष्टीसाठीच मला असं वाटायचं, बघितल्यानंतर मला वाटायचं अरे यार एक घास खायला की आता फुल होत आणि जेवण जात नाही. ह्या गोष्टीमध्ये राहिलो खाण्याची इच्छा पण नाही झाली. आणि एवढं असं चांगलं लागण्यासारखं काय नव्हतं म्हणून आम्ही काय मन केलं नाही आणि काही घेतलं पण नाही. मी तर काहीच नाही घेतलं. काय खरंच काय घेतलं नाही. आलो फिरत. लहान बाळा असली ना तर काय होते, बाबा हा ते मला पाहिजे असं हट्ट केलं की घेऊन देता येत आहे. इथं कट कोण हट्ट करणार आहे का काय. मीच आहे हट्ट करणारे. तुला आहे खरं ते, मी म्हणलं की तुला पाहिजे, तुला जर आवडलं असेल तर घे म्हणून म्हणलं मी. हे घेऊन आलो. ते आवडलेलं नाही आहे, ते ऑप्शन नसल्यामुळे असं काय ते ऑप्शन नसल्यामुळे घेऊन आलेस ते. कारण माझी सर्दी काय कमी व्हायचं नाव घेईना. चला तर आजसाठी एवढंच. मम्मी पप्पा आले, ते पण काही थांबले नाही, गेले परत जेवणात. जेवतानाची क्लिप काय ह्यांनी घेतली नाही आणि म्हणे ब्लॉगर. अगं तसं नाही आहे ते तुला त्यावेळी तुला घे म्हणलं मी. काय होतंय, मी काय घ्यायचं, तुमचा कॉन्फिडन्स लेवल केव्हा वाटणार. तुम्ही फक्त माझ्यासमोर एवढं ह्यांचं चुरू चालतंय, आमच्या पप्पांच्या समोर ह्यांचं तोंडच उघडत. अगं ते प्रश्न नाही. आय नो ते एक रिस्पेक्ट आहे, बट आता तुम्ही जर प्रोफेशनल पकडलाय ना तर ठीक आहे ना, तुम्ही त्यांच्यासमोर बोलू नका. पण असं हा आलात बाबा काय बाबा, बसले निवांत फोन पकडून आणि शेवटला मला जाताना म्हणतात की तू किती हाल आलाय हो. अगं कसलं तू करायला माहितीये का, क्रॅम्प आला. काय बोलू. ठीक आहे चल बस आता एवढा. चला तर मग असा होता आमचा आजचा दिवस. ऍक्च्युली सुट्टीसारखा मला आज संडे फील व्हायला, कारण ह्यांना सुट्टी आहे. तर असा होता आमचा आजचा दिवस. उद्या पण आमची सुट्टी आहे. उद्याच्या ब्लॉग मध्ये मी दिसेन किंवा नाही दिसेन मला नाही माहिती. आणि आजसाठी एवढंच. भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. बाय. चला.